हाय, मी रिलायबल एज्युकेशन तर्फे तुम्हाला रिप्रेझेंट करते आहे. आज मी तुम्हाला जे तुम्ही विषय मांडला आहेत की ऑनलाईन एक्झाम्स आणि त्याच्याबद्दल माहिती, तर ह्या विषयाबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. जे ऑनलाईन एक्झाम्स ज्यांच्या झालेल्या नाही आहेत तर त्या लोकांना पोर्टल हा विषय आणि प्रोजेक्ट सबमिशन, झिप PDF टू झिप कन्वर्टिंग, हे थोडं डाऊट्स येत आहेत कारण त्यांनी कधी पहिलं केलेलं नाही आहे. पण हे इझी वे आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप इझिली आणि ह्याच्यात काही खर्च पण नाही आहे, तर तुम्ही हे खूप छानपैकी विद्यार्थ्यांना समजवू शकतात. पहिलं तुमचे ऑनलाईन ॲडमिशन्स होतात. ऑनलाईन ॲडमिशन्समध्ये तुम्ही त्यांचे फॉर्म फिलअप करून घेतात, त्याच्यावरती फोटो चिटकवतात, डॉक्युमेंट घेतात आणि विद्यार्थी तो फॉर्म फिलअप नाही करत, तुम्ही स्वतः फिलअप करतात. स्टुडंट सिग्नेचरच्या इथे सही जी असते ती तुमची स्वतःची सही असते. दुसऱ्या बाजूला ऑथराईज सिग्नेचर तुम्हाला करायची नसते. त्याच्यावरती तुम्हाला जे विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट दिलेले आहेत ते डॉक्युमेंट तुम्हाला त्याच्याबरोबर अपलोड करायचे असतात जीमेलवरती. आणि एका वेळेला एकाच विद्यार्थीचे डॉक्युमेंट तुम्ही करा. जर तुमचे 10 विद्यार्थी आहेत तर 10 वेगळे ईमेल करा आणि त्या विद्यार्थीचं नाव तुम्ही सब्जेक्टमध्ये टाका. तुम्ही नुसतं असंच उचलून टाकू नका, सब्जेक्टमध्ये त्या विद्यार्थीचं नाव नमूद करा, म्हणजे रिटर्नमध्ये तुम्हाला त्याचे PDF कन्वर्ट करून तुमचा रिप्लाय जो आहे तो व्यवस्थित भेटेल. नाहीतर तुमचा डेटा जो आहे तो फॅच होत नाही पोर्टलला. पोर्टल म्हणजे सर्व्हर असतो जो तुमच्या ईमेल ID ला रजिस्टर्ड सर्व्हर ओळखतो. तुम्हाला पर्सनली ओळखत नाही, पण तुमची ईमेल ID ओळखतो आणि तुमच्या ईमेल ID वरून जे काय डेटा येतो तो ऑटोमॅटिकली तुमचा एक लॉग इन असतं, त्याच्यामध्ये तो रिसीव्ह होतो आणि तो रिसीव्ह झाल्यानंतर ते तो पोर्टल तुमचा जो डेटा आहे त्या विद्यार्थिनीचे रोल नंबर जनरेट करतो आणि ते जनरेट झाल्यानंतर मग तुम्हाला ते सगळं एकत्र करून तुम्हाला एक PDF फाईल देतो आणि मग तुम्हाला पेमेंटची रिक्वेस्ट टाकतो की आता तुम्ही ह्यांची पेमेंट करू शकतात. हे खूप छान प्रोसिजर आहे. ह्याच्यानंतर अजून तुम्ही ऑनलाईन तुम्हाला फॉर्म भरायची पण गरज नाही लागणार. तुम्ही डिरेक्टली नेम आणि स्टुडंटचा डेटा टाकू शकतात आणि ऑटोमॅटिकली सगळं ते तिथे जनरेट होणार. तर आता फक्त तुम्हाला फॉर्म फिलअप करायचे आहे तुमच्या हँडरायटिंगमध्ये आणि स्टुडंट सहीच्या इथे तुमची सही टाकून डॉक्युमेंट अपलोड करायचे. नेक्स्ट, प्रोजेक्ट बद्दल जे मी आता तुम्हाला सांगितलंच आहे, त्याच्यामध्ये काही डाऊट्स असेल तर प्लीज मला विचारून घ्या. आणि न्यू फ्रँचायझीज असतात त्यांचाही फॉर्म पूर्ण तुम्हाला त्यांची जी काय रिक्वायरमेंट असेल तर त्यांचे जे काय तुम्ही रेफरन्स करतात तर त्या रेफरन्सनी तो ईमेल टाकला पाहिजे. डिरेक्टली कोणाला ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये कोणालाच फ्रँचायझी दिली नाही जाणार आहे. जर त्यांना फ्रँचायझी हवे असेल तर तुमच्या थ्रूच त्यांनी रेकमेंडेशन आणलं पाहिजे आणि जस्ट तुम्ही जे काही असेल तर तुम्ही बिंदास ईमेलवरती लिहा. सब्जेक्ट मात्र व्यवस्थित नमूद करा की मला ह्याबद्दल माहिती हवी आहे आणि तुम्हाला ती माहिती मिळेल. आणि जो पोर्टल पेज आहे त्या पोर्टल पेजबद्दल पण मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाकणार आहे. आणि विद्यार्थिनीचे जे काय तुम्हाला काय डाऊट्स असतील तर प्लीज मेलवरती लिहा. आपण पहिल्या ज्या एक्झाम्स घेत होतो त्या एक्झाम्स आपल्या फिजिकल एक्झाम्स होत्या, ज्या तुम्ही फॉर्म येऊन फिलअप करत होतात आणि फॉर्म फिलअप केल्यावर तुम्हाला रिसीट जनरेट होत होतं. ती पनवेल, विरार, ठाणे, कल्याण, टिटवाळा, malaड, जी मुंबईच्या आजूबाजूची लोक जी आहेत ही इथपर्यंतची लोक त्यांचे विद्यार्थी इथे येऊन एक्झाम्स देत होते आणि भांडूपच्या सेंटरवरून मग एक्झाम्स दिल्यानंतर मग तुम्ही सर्टिफिकेट कलेक्ट करत होतात. काही जणांना सर्टिफिकेट जात होते. तसंच फ्रँचायझी रजिस्ट्रेशनच्या वेळेला सुद्धा तुम्ही फॉर्म इथे येऊन पर्सनली भरत होता, तुमचा स्टॅम्प घेऊन येत होतात आणि तुम्हाला व्हेरिफिकेशनला आमची टीम तुमच्या जागेवरती येऊन पूर्ण व्हेरीफाय करत होती. पण आता लॉकडाऊन मध्ये पूर्ण पोर्टल जे आहे आपलं ते कम्प्लिटली ऑनलाईन झालेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला मुंबई सिटी ओपन युनिव्हर्सिटी जी आपली युनिव्हर्सिटी आहे त्या युनिव्हर्सिटीबरोबर रिलायबल एज्युकेशन आणि तुमचे जे
पोर्टल आहे, म्हणजे तुमचा जो बिझनेस आहे त्या बिझनेसचा एक वेब पेज, एक पेज तुम्हाला भेटणार. त्या पेजवरती तुम्ही जे विद्यार्थ्यांचे फॉर्म भरतात, तो फॉर्म तुम्ही जो ईमेलला पाठवतात त्याची अवेलेबिलिटी तुम्हाला PDF मध्ये तिथे असणार. त्याच्यानंतर त्यांची एक्झाम डेट्स असणार. त्याच्यानंतर त्यांची सर्टिफिकेट्स, प्रोव्हिजनल सर्टिफिकेट्स, त्यांचे जे सर्टिफिकेट्स आहेत त्याची एक प्रिंट असणार तिथे, जी फक्त प्रिंट फॉर्मॅटसाठी असणार. आणि जे प्रिंटेड सर्टिफिकेट असणार ते तुम्हाला बाय कुरिअर घेऊ शकतात तुम्ही ॲटलिस्ट फॉर द लॉकडाऊन. आणि त्याच्यानंतर तुम्हाला ते कुरिअर म्हणजे तुम्ही स्वतः पण येऊन कलेक्ट करू शकतात. बट नॉट टिल द लॉकडाऊन, सगळं कम्प्लिटली ओपन होत नाही तोपर्यंत. मी पुन्हा एकदा सांगते, पोर्टल आपलं ऑनलाईन असल्यामुळे तुम्हाला विद्यार्थ्यांचे फॉर्म फिलअप करून आणून नाही द्यायचे. तुम्हाला ऑनलाईन फक्त जो फॉर्मचा आम्ही फॉर्मॅट दिला आहे त्याचे झेरॉक्स घ्यायचे आहेत. त्या झेरॉक्सवरती त्यांचा डेटा फीड करायचा आहे, त्यांचा फोटो चिटकवायचा आहे आणि त्यांचं जे डॉक्युमेंट्स जे काय असतील त्यांनी दिलेले ते तुम्हाला त्याच्यावरती लावायचे आहेत. फॉर्म तुम्ही फिलअप करणार आहे. स्टुडंट सिग्नेचर जे ते तुमची सही असणार, तुमचा शिक्का असणार. विद्यार्थी फिलअप नाही करणार फॉर्म. आपला जो फॉर्म आहे तो विद्यार्थी नाही, तुमच्या जे इन्स्टिट्यूटचा फॉर्म आहे तो तुम्ही विद्यार्थ्यांकडून भरून घेऊ शकतात. पण हा फॉर्म तुम्हाला स्वतःला फिल करायचा आहे. आणखी थोड्या दिवसांनी तो फॉर्मही फिल करायला नाही लागणार आहे, तुम्हाला फक्त फॉर्मची एंट्री करायला लागणार आहे. तर आणि त्यांचे डॉक्युमेंट्स जे आहे ते तुम्हाला तिथे अपलोड करायला लागणार. म्हणून आता सध्या तो फॉर्म तुम्ही फिलअप करून स्टॅम्प मारून तुम्ही त्याच्यावरती जे डॉक्युमेंट टाकता आहेत ते डॉक्युमेंट तुम्हाला फक्त मेलवरती टाकायचे आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला एक आपल्या ईमेल ID वरून एक तुम्हाला त्यांचा फिल झालेल्या फॉर्मची लिंक येणार आणि प्लस एक जीपे किंवा तुमचे जे काही बँक डिटेल्स तुम्ही दिले असणार त्याच्यावरती फोनपेचं तुम्हाला लिंक येणार. त्याच्यावरती तुम्हाला ते 150 रुपीज पर स्टुडंटच्या एक्झामचे तुम्हाला ट्रान्सफर करायचे. ती लिंक आल्यावरती जोपर्यंत लिंक येत नाही तोपर्यंत पेमेंट ट्रान्सफर नाही करायचे. डेट सगळ्या डिक्लेअर्स असणार, तुम्हाला डेट सांगितलं जाणार. त्याच्यानंतर एक्झाम झाली, एक्झामच्या दिवशी विद्यार्थी त्यांचे जे प्रोजेक्ट्स आहेत ते प्रोजेक्ट्स घेऊन बसणार. त्यांना त्यांच्या ईमेल ID वरती लास्ट मुमेंट असणार, त्यांना त्या ईमेल ID वरून रिलायबल एज्युकेशनला त्यांचं रोल नंबर सकट हे पाठवायचं असणार, प्रोजेक्ट पाठवायचं असणार. आता हे प्रोजेक्ट ज्या वेळेला तुम्ही बनवतात, पहिलं तुम्ही त्यांच्याकडून बुक बनवून घ्यायचे आणि त्यांचे फोटो चिटकवायला सांगायचे. तर पहिलं सर्टिफिकेटवरती तुमचं नाव, प्रत्येक पानावरती तुमच्या इन्स्टिट्यूशनचं स्टॅम्प असं असायला पाहिजे होतं. आता अशी काही गरज नाही, तुम्ही हेडर फुटर त्यांना बनवायला सांगू शकतात. जसं तुमचं जे बुक आहे त्यांनी जर लिहिलं असेल तर ठीक आहे, नाहीतर त्यांनी टाईप केलं असेल तरी ठीक आहे. प्रत्येकाकडे कम्प्युटर नसतो तर लिहिलेलं बुक म्हणजे एका वहीमध्ये ते लिहून काढतात नोट चांगल्या हँडरायटिंगमध्ये, आणि जे लिहिलेलं बुक आहे त्याचे फोटो काढायचे आणि ते फोटो मोबाईलवरती घ्यायचे. त्याच्यावरती जसं आता फॉर एक्झाम्पल तुमच्या वहीमध्ये टॉपिक आहे फेशियल ब्युटी पार्लरचं, तर फेशियलचे जे फोटोज आहेत ते त्यांना डाउनलोड करायचे आणि ते तिथे त्यांना लावायचे. जर त्यांनी त्याच्यामध्ये टाकलं असेल आयब्रोज, तर आयब्रोजचे फोटोज त्यांनी सिलेक्ट करायचे आणि ते तिथे लावायचे. ठीक आहे. आणि त्याच्यावरती खाली प्रत्येक पानावरती फॉर एक्झाम्पल जे आमचं म्हणजे तुमचं जे इन्स्टिट्यूट आहे त्या इन्स्टिट्यूटचं नाव पाहिजे, त्या विद्यार्थ्याचं नाव पाहिजे, रोल नंबर पाहिजे आणि डेट ऑफ म्हणजे पेज नंबर पाहिजे. हे असं त्यांना अरेंज करायचं. हे त्यांना सगळ्या मोबाईलवरती वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट असतं. जर ते नसेल तर प्लीज मला मेल टाका की तुम्हाला तुमच्या विद्यार्थ्यांना हे नाही जमत आहे, तर त्यांना आपण एक लेक्चर घेऊन आपण त्या विद्यार्थ्यांना ते सांगू, किंवा मी असा व्हिडिओ अपलोड करीन की ज्याच्यामध्ये त्यांना ते कसं करायचं ते शिकवलं जाणार. त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा ते जसं फॅशन डिझायनिंगचं आहे, स्कर्ट्सचं टॉपिक आहे, तर स्कर्ट्सचे फोटोज त्याच्यात लावायचे आहेत. खाली तृप्ती फॅशन कॉर्नर नाव पाहिजे, विद्यार्थ्याचं नाव पाहिजे, पेज नंबर 5 आणि टोटल पेज नंबर 80, तर 5/80 असं. ठीक आहे. पण तुमच्या इन्स्टिट्यूटचं नाव पाहिजे. फॅशन जर तुमचं ब्युटी पार्लर आहे तर मधुरा ब्युटी पार्लर,
स्टुडंटचं नाव, पेज नंबर 8/टोटल पेज नंबर असं. तर असं तुमचं ते पाहिजे. सर्टिफिकेट जे आहे स्टार्टिंगला तुमच्या बुकमध्ये असतं, ते सर्टिफिकेटच्या पानावरती तुमचं इन्स्टिट्यूटचं नाव, विद्यार्थीचं नाव, त्यांचं रोल नंबर ते हवं. त्याच्यानंतर जी पण तुमची विद्यार्थिनी आहे तिचा एक छान सुंदरसा, जसं फॅशन अकॅडमीशी आहे तर तिचा फॅशनेबल फोटो पाहिजे. जर ती ब्युटिशियन आहे तर तिचा ब्युटी पार्लरचा मेकअप केलेला फोटो पाहिजे. आणि तो छानपैकी, म्हणजे मोबाईलचं काम आहे, आता प्रिंटआउट वगैरे काहीच घ्यायचं नाही. ते लोक किती 2-2, 3-3 पण फोटो लावू शकतात. आणि असं ते छानपैकी त्यांना ते बनवायचे. आता हे पूर्ण फोटोज एकदा तयार झाले का तुम्ही ते पूर्ण फोटो काय करतात, मर्ज करतात. तर एकतर त्याचा तुम्ही व्हिडिओ बनवा किंवा त्याचा एक PDF बनवा. मॅक्सिमम PDFच बनवा, कारण व्हिडिओ खूप मोठी फाईल होते. तर PDFच बनवा, म्हणजे ती सगळी PDFमध्ये, म्हणजे 80-90 पानांचा तो एक PDF बनेल. आणि तो PDF बनल्यानंतर ऑनलाईन कन्व्हर्टर असतात, ते कन्व्हर्टर म्हणजे PDF टू झिप फाईल. तर ती फाईल जी 25 ते 30 MB असते ती 4 ते 5 MB होते. आणि ती 4 ते 5 MB झालेली फाईलच जीमेलला अपलोड होते. तर ती फाईल तुम्ही जीमेलला अपलोड करून सेंड करा. तुमच्या विद्यार्थिनीला डायरेक्ट सेंड करायला सांगू शकतात किंवा तुम्ही स्वतः पण सेंड करू शकता. फक्त त्यांचा रोल नंबर मॅन्डेटरी आहे, रोल नंबर टाकणं, कारण विद्यार्थीला फक्त रोल नंबरने ओळखलं जातं. आणि जर तुम्ही टाकलं तरी तुम्हाला पण तुमची जी रजिस्टर्ड ईमेल ID आहे त्याच्यावरून तुम्हाला ते मेल पाठवायचे. ऍक्च्युली मॅम आता मग मी ते मेल पाठवले तर मी ते प्रत्येक पेजवर नाव आणि ते नाही केलं ना, हा करावं लागेल का मला? नाही, आता फर्स्ट टाइम आहे तर ठीक आहे, तुम्ही नाही केलेत, पण ते केलेलं तुमच्यासाठीच चांगलं आहे. कारण मी बोलली ना, तुमचा जो पेज आहे, पोर्टल आहे, वेबसाईटचा जो पेज आहे त्याच्यावरती ते रिफ्लेक्ट होणार. मग तुम्हाला तुमचा बिझनेस कोणाला पण दाखवण्यासाठी तुम्हाला ते खूप चांगलं पडणार आहे. कारण तो पेज पूर्ण समाजाला नाही दाखवला जाणार. तुम्ही तुमच्या ऍडव्हर्टायझिंगसाठी पण यूज करू शकता. हा, नक्की. PDF टू झिप कन्व्हर्टरची लिंक टाकणार आहे, तर ती लिंक तुम्ही यूज करा. आणि त्या लिंकवरून तुम्ही तुमची जी PDF फाईल आहे स्टुडंटची ती कन्वर्ट करा. आणि जरी ते नाही समजलं तर मग विचारा. आणि फॅशन अकॅडमीसाठी माझं असं आहे की तुम्ही जो बॅकग्राऊंड यूज करतात तो तुम्ही प्रयत्न करा की ब्लॅक बॅकग्राऊंड यूज करायला, कारण पोर्टफोलिओ मोस्ट प्रॉब्ली ब्लॅक बॅकग्राऊंडमध्ये बनतात. तर ते तुम्ही फोनमध्ये एडिटिंगमध्ये खूप आता सॉफ्टवेअर आहेत, असं करू शकतात. जर नाही कळलं तर प्लीज मला लवकरात लवकर कळवा, म्हणजे मग मला तसा व्हिडिओ बनवून मी अपलोड करीन आणि तुम्हाला लिंक देईन. तुम्ही डिरेक्टली ते स्टुडंटशी शेअर करा. मॅम, ते आपले प्रोजेक्ट आहे एक्झाम किती दिवस अगोदर? एक्झामच्या दिवशी सुद्धा तुम्ही लोड करू शकतात. हा, एक्झामच्या म्हणजे जर एक्झाम झाली आणि ते लोड केलं नसेल तर रिझल्ट येणार नाही, तसं असतं. जर तुम्ही 80% मार्क त्यालाच आहेत ना, जर ते सबमिटच नाही झाले तर मग रिझल्ट तुमचा होल्ड राहणार. म्हणजे कोणते विद्यार्थी असतात त्यांना एक्झाम पहिली द्यायची असते तर ते एक्झाम देऊ शकतात आणि प्रोजेक्ट नंतर सबमिट करू शकतात. फक्त एवढंच आहे की जर एक्झामच्या अगोदर असेल तर तुम्हाला रिझल्ट ऑन द स्पॉट लगेच भेटतो. ठीक आहे, मी हा व्हिडिओ आता अपलोड करणार आहे, तर तुम्ही प्लीज त्याच्यावरती चेक करा आणि जर काय डाऊट असेल तर मला विचारा. थँक्यू.